आज गरीला लागलेला असा मांगूसारखा मासा इतकी असं वळवळ करते कारण आपण हा नक्की मासा तरी कोणता आहे आणि आज आपल्याला हा ढोमासारखा दिसणारा वेगळा मासा कोणता आहे तो पण व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे नाना दादू. स्वागत करतो तुमचा डेली ब्लॉगचा दिवस 47वा. आज आपण गेलेले खोल समुद्रामध्ये मुशी मासेमारीसाठी. सकाळी धुक्क पडलं होतं, गरवाला लागली ती म्हणजे पहिली मुशी. आम्ही जाला मारून गरवाला बसतो. मुशीची साईज मस्त मोठी होती. मग पुन्हा मला गरीला लागलं ते म्हणजे एक मीडियम साईजचा शिंगाला. मला शिंगाला लागला खरं, मग काकाने पण केली सुरुवात आणि काकांना पण लागला. तो म्हणजे सुरुवातच केली शिंगाल्याने. इकडे मासे लागत होते इकडे आणि शेवटला लागला मला हा मांगूरसारखा दिसणारा मासा. ह्याला आमच्याकडे कलम शिंगाली म्हणतात, कोण नर शिंगालीसुद्धा म्हणतात. हा मासा दिसला तरी मांगूरसारखा असला पण याचे काटे जे आहेत ना की खूप विषारी असतात. खायला टेस्टी असतो पण याचे काटे खूप विषारी असतात. 2021मध्ये ह्याने माझा हात खूप सुचवला होता. मग आम्ही निघाले ते म्हणजे आपली जालं उचलायला. जालं उचलली पहिली तर आपल्या पहिल्या जाळाला थोड्याफार मुश्या आल्या. साईज पण मस्त मोठी साईज होती, बघू शकता. मोठ्या साईजमध्ये मुश्या होत्या आणि थोड्याफार लागला. हा ढोम्यासारखा दिसणारा गोमरी मासा, याला आमच्याकडे गोमरी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते पण कमेंट नक्की करा. आणि थोडेफार लागले शिंगाले. मग आम्ही निघाले ते म्हणजे घरच्या दिशेने. बोट घरी घेऊन जाता असताना मागे टाकलेला हा रपाला. मस्त घरी जात असताना आपल्याला हे पक्षी आहेत ना नेहमी दिसतात कारण ह्यांना आशा असते की काहीतरी खायला मिळेल. लगेचच आले ते म्हणजे आम्ही आमच्या बंदरामध्ये तब्बल 1 तासाचा प्रवास करून आम्ही आमच्या बंदरामध्ये पोहोचले आणि फटाफट निघाले ते म्हणजे बाजारामध्ये ऑप्शन फटाफट झाला. आणि हा आपला मित्राला लागलेला चांद मासा, याला आमच्याकडे चांद म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणा. आणि अशी व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक नक्की करा. बाय बाय.